नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहित बेस्ट सोल्युशन. या प्रकारे सगळ्या महिलांना आतुरता असेलच की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे. तर सगळ्यांसाठी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काल 14 तारखेला सोलापूर येथे झालेल्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आणि त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्यास सुरुवात केलेली आहे. प्राधान्यक्रमाने ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांचा अकाउंटला DBT नसल्यामुळे पैसे ट्रान्सफर आलेले नाही आहेत, अशा महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि त्या महिलांच्या अकाउंटवरती 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित महिलांना 17 तारखेपासून 19 तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. म्हणजे एकंदरच 14 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत आपल्या सर्वांच्या अकाउंटवरती हे पैसे येणार आहेत. पूर्वी अर्ज केले होते ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये, आणि त्यांना पैसे आले नव्हते, त्यांचं खातं लिंक नसल्यामुळे पैसे आले नव्हते. अशा महिलांना जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 अकाउंटवरती जमा होतील. ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही, त्यांनाच कळलं नाही आहे नक्की पैसे का जमा झाले नाही आहेत. कारण का आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. DBT असणं गरजेचं आहे. DBT म्हणजे काय होतं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असतं. ते तुमचा आधार कार्ड नंबर तिथे एंटर करून त्याच्यावरती पैसे पाठवले जातात. जर तुमचं आधार कार्डच बँकेशी लिंक नसेल तर ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाही आहेत. त्याच्यामुळे तुमचं DBT असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या महिलांचं DBT नव्हतं त्याच्यामुळे त्यांचं पैसे जमा झालेले नाही आहेत. आता त्यांनी DBT ज्यांनी करून घेतलेलं आहे त्यांचं जुलै महिन्याचं, ऑगस्ट महिन्याचं राहिलेले पैसे आणि चालूचं सप्टेंबरचं, असं तिन्ही महिन्याचं सुरुवातीला 4500 रुपये आत्ता जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांना जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 असे 3000 रुपये जमा झालेले आहेत, त्या महिलांना 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे 17 तारीख ते 19 तारीख यामध्ये आपल्या अकाउंटवरती जमा होतील. आणि ज्या महिलांनी 1 सप्टेंबर नंतर अर्ज केलेले आहेत त्या महिलांना मात्र 1500 रुपये या महिन्यात फक्त जमा होणार आहेत. ते मागचे पैसे त्यांना मिळणार नाही आहेत. अजूनही काही महिला भगिनी अशा आहेत की ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचं फॉर्म भरलेलं नाही आहे. तर आता ऑनलाईन पोर्टल बंद झालेलं आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टल जे होतं ते सरकारने काही एक साताऱ्यामध्ये घटना घडली की त्या घटनेमुळं ऑनलाईन पोर्टल हे बंद करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या अंगणवाडीमध्ये किंवा तुमच्या गावातील अंगणवाडीमध्ये जायचं आहे. तिथं ऑफलाईनमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर ज्या अंगणवाडी सेविकेकडे अर्ज केलेला आहे ती ऑनलाईन सेविका तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमचा सादर करतील आणि तिथून व्हेरिफिकेशन आल्यानंतर तुमचं DBT आहे का नाही ते चेक करायचं आहे. आणि DBT असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये सप्टेंबरमध्ये 19 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा केले जातील. 14 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत असा तिसरा टप्पा, या दिनांकांमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देण्यात येणार आहेत, लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत. परंतु सुरुवातीला प्राधान्य दिल्याप्रमाणे पैसे येतीलच. तुम्ही चेक करा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत की नाही. नसतील आले तर 19 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येतील. पण तत्पूर्वी तुम्हाला तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं पाहायचं यासाठी मी दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आपण या योजनेसाठी पात्र आहे म्हणजे की तुमचं DBT झालेलं आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या बघू शकता की आपलं बँक खातं आपल्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही. तर यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही घरी बसल्या बघू शकता तुमच्या मोबाईलवर तुमचं बँक खाता तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.